मी प्रधानजींना आणि लक्ष्मी देवींना विचारलं होतं की माझ्या आयुष्यात हे सगळं का घडतं आहे। तेव्हा प्रधानजींनी याची कारणं गतजन्मात दडली आहेत म्हणून मला सांगितलं, पण त्यांनी मला पूर्ण सत्य सांगितलं नाही। सूर्यदेवांना त्याविषयी सांगितल्यावर त्यांनी नंदेशरावांना विचारा म्हणून सांगितलं। सूर्यदेवांनाही हे सांगणं अवघड वाटलं। आता नंदेशराव हे प्रत्यक्ष श्री महादेवांचे वाहन नंदी आहेत हे कळलं। त्यांचे हे मोठे भक्त आहेत, त्यांना तर त्यांच्याविषयी सगळंच माहिती असेल। देवी, आत येऊ का? तुम्ही आत येण्याआधी प्रधानजींनी तुम्हाला थांबवलं का? त्यांना बोलायचं होतं। ते कळलं मला, पण काय बोलायचं होतं? त्यांनी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगितली आहेत मला। मला माझ्या प्रश्नांची केवळ उत्तरं नको आहेत, खरी उत्तरं हवी आहेत। आपण याआधी कधी बोललो नाही आहोत, पण तुम्हाला एक सांगून ठेवते, असत्य मला सहन होत नाही। तो मी माझा विश्वासघात समजते। होय देवी, आणि मी त्याची शिक्षाही देते। तुम्ही कोण आहात हे तुम्ही मला आधी का नाही सांगितले? म्हणजे तुम्ही तसं कधी विचारलं नाहीत माते, पण आता सांगतो ना। मी नंदी, महादेवांचा दास। माझा जन्म त्यांच्या सेवेसाठीच झाला आहे। त्यांची सेवा करणं एवढंच मला येतं, त्याच्याशिवाय मला काही येत नाही माते। तुम्हाला माझ्या पूर्वजन्माविषयी काय ठाऊक आहे? होय, म्हणजे मला तुमच्या गतजन्माविषयी ठाऊक आहे। मी तुम्हाला हिमालयात असताना पाहिलं आहे। अनेक वेळा मी तुमची सेवा देखील केली आहे माते। त्या जन्मात देखील तुम्ही महादेवांच्या भक्त होतात। मला माझ्याविषयी तर जाणून घ्यायचे आहेच, पण बानूचा आणि माझा काय संबंध होता? म्हणजे त्या तुमच्या सखी होत्या। ती माझी सखी होती? होय देवी। काय नाव होतं तिचं? जयाद्री। जयाद्री, मला हिमाच्छादित प्रदेशात जिचा चेहरा दिसायचा तीच जयाद्री। ती कोण आहे, तिचे नाव काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे, तर गतजन्मात मी कोण होते, माझे नाव काय होते? मी तुम्हाला काहीतरी विचारले आहे, तुम्ही त्याचे उत्तर का देत नाही? मी कोण होते, माझे नाव काय होते?